नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या तर बघणारच आहोत. त्यापूर्वी एक महत्त्वाची राजकीय बातमी. कोणती फाईल उघडल्यानं राज ठाकरेंनी यू-टर्न घेतलाय. राज ठाकरेंच्या भाजपला पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर संजय राऊतांनी ही टीका केली आहे. नवनिर्माण सेनेचा नमोनिर्माण पक्ष झालाय का, असा राऊतांचा सवाल आहे. मुख्यमंत्री पदासाठी भूमिका बदलणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, असा पलटवार मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलाय. आप अचानक पलटी मारकर ये महाराष्ट्र के दुश्मनों को सपोर्ट कर रहे हो, तो आप जनता को क्या बताओगे? कारण क्या है उसके पीछे? कौन सी फाइल खोली है? वॉशिंग मशीन नहीं, वॉशिंग मशीन की बात बाद में आ जाएगी धीरे धीरे, लेकिन ऐसी कौन सी फाइल आपको दिखाई गई कि आपने अचानक मुंबई में आकर उनको समर्थन दिया? लेकिन ठीक है, उनकी पार्टी है, अच्छा हुआ की खुलकर समर्थन दिया. महाराष्ट्राच्या दुश्मनांना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात काही शंका उत्पन्न होतात. त्याची उत्तर त्यांनीच द्यायची की असं काय घडलं की तुम्हाला अचानक या महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा द्यावा असा वाटला. याबाबत लोक त्यांना प्रश्न विचारतील. म्हणजे तुमचा जो पक्ष आहे त्याचा नमोनिर्माण पक्ष का झाला? नमोनिर्माण पक्ष होण्याची अचानक का गरज पडली हे त्यांनी सांगावं. त्यांच्या पक्षाने कोणती भूमिका घ्यावी हा त्यांचा निर्णय असेल. यांचं आयुष्य पूर्णपणे लोकांना ओरबाडण्यामध्ये ज्यांचं आयुष्य गेलंय त्यांनी आम्हाला काय शिकवावं? तुम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे होतं म्हणून तुम्ही वेगळी भूमिका घेतली. तेही मुख्यमंत्रीपद तुम्ही शिवसैनिकाला देणार होतात, तेही स्वतःच्या पारड्यात पाडून घेतलं. अशा लोकांनी आम्हाला काय शिकवावं? आणि जर एवढा स्वाभिमान असेल, माझं तर वेगळं म्हणणं, तुम्ही विधान परिषदेचे आमदार झालात, उद्धव ठाकरे साहेब कुणाच्या जीवावर झालात? जे आत्ता तुम्हाला आमदार सोडून गेले त्यांच्या जीवावर झालात ना. मग एवढा स्वाभिमान असेल उद्धव ठाकरेंना, त्यांनी राजीनामा द्यावा आणि लढवावी परत निवडणूक.